आज मला थोडं बोलायचं आहे. मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील. म्हणतील, कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली? पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं. जेव्हा जेव्हा हाडा माणसांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. छे, मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही. कारण मला चांगलं माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्वचिंतक नाही. माझ्यापुढं जग उभं राहिलं, तेच मुळी समरांगण म्हणून. आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता. अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या, विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत, असा एक भाता. आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावयाचा आहे. स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण, अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत. आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे, तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलवाणे दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके कसे तरीच कलाहीन वाटणारे अगदी सर्वच्या सर्व बाण, आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत. जगातील एक जात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत. धरणी तलावरील यच्चयावत मातृत्वाकडून आज मला त्याचं खरंखुरं मोल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वी तलावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्यांचं खरंखुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्याची परीक्षा करवून घ्यायची आहे. जिव्हाळ्याच्या प्रेमसरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्याचं खरंखुरं मूल्यमापन करायचं आहे. आतून अगदी माझ्या मनात सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडे मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो. जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपवण्याचा प्रयत्न करतो, तो वायूच्या सुसाट झोतानं अग्नीची ज्वाला विझण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जावी, तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो, सांग कर्णा, माझी जीवनकथा आज सर्वांना सांग. आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी, अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं, कर्णा, तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं. सांग, सर्वांना गरजून सांग की ते लक्तर नव्हतं, तर ते जरी काठचं एक तलम राजवस्त्र होतं. केवळ केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्त्र सहस्त्र चिंध्या झाल्या. ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या, आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो? कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकराळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानं झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय? ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे, नीट कान उघडे ठेवून ऐकू दे. वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्याच क्षणी, अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्याच सहजपणे आणि निष्काळजीपणे सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदागदा हलवून सोडील काय? आहे का तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य? विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा ज्यांचा नितांत विश्वास आहे, ज्यांना ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं, अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल. छे, ही काय केवळ कथा आहे? ते एक महान सत्य आहे. आणि सत्य हे पाहणाऱ्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतो. ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं, उगवत्या सूर्यदेवासारखं.
कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर चषक असावेत, नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत, स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण आलिंगनं असावीत, क्षणभंगूर जीवनाची जाणीव कुठंतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी. मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असले मद्याचे चषक नाहीत, मनाला हळुवारपणे गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत. तिच्यात आहे केवळ संग्राम, निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम. प्राणपणानं लढणारा मी, केवळ एक रांगडा सैनिक. मी माझी कथा आज केवळ माझ्याच समाधानकरिता सांगतो आहे. माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही. म्हणून माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे. पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे. कारण कडाडणाऱ्या विजेचा कंठळ्या बसवणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इतस्ततः धावू लागतात, तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावत आहेत. त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझं मलाच आता सुचेनासं झालं आहे. का कोणास ठाऊक, पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगा मातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावरील वसलेली चंपानगरी. चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे. त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतीचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाधप उड्या घेऊन धावू लागतात. कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात, तर कुणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपला सुगंध मागं दरवळत ठेवणाऱ्या असतात. पण मला मात्र ते कधीच पटत नाही. आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात. त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवूनच जातात. निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत. चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे. माझ्या जीवन प्रवासातील हे सर्वात शांत आणि हवंहवंसं वाटणारं आश्रयस्थान आहे. काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात. मला माहीत आहे माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही, आणि असलंच तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे. गंगा मातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेले ते एक छोटंसं गाव आहे. आहे कसलं? होतं. लतावृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्ग देवतेच्या कुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर. चकोर, चातक, कोकिळ, भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षीराजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जागं होणारं, गायींच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं, 2 प्रहराच्या रणरणत्या वेळी कदंबाच्या गर्द गर्द गार छायेत निवांतपणे विसावणारं, घंटांच्या तालबद्ध आवाजांसह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणारं, आणि रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायू लहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणारं. इथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं. हो, अक्षरशः गेलंच. धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही. पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगामातेचं क्षितिजापर्यंत पसरलेली विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यासमोर उभं आहे. पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य, त्यातल्या पाण्याच्या बिंदूला माझा दाट परिचय आहे, आणि मलाही त्याच्या थेंबाथेंबाची दाट ओळख आहे. याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत. या इथल्या अवखळ वायू लहरींनी मी अंगावर
लहरींना मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खटाळपणानं उडवून लावलं आहे. आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणीबरोबरच मी बालपणी पाहिलेली, याकडेपासून त्याकडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. बालपण म्हणजे तरी काय? कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय? अनेक लोक अनेक कल्पनांनी त्याचं वर्णन करतात, पण मला मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे. मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेला एक स्वैर रथ असावा असं. दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठंतरी निळ्या भोर आकाशाला टेकला आहे काय, हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटांवरून फेरफटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येईल. तर कधी कधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदणात बसवलेल्या असतात की ज्यामुळे त्या निळछत सोडून पृथ्वीतलावर खळखळ निखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावून घे. मी आणि माझा छोटा भाऊ शोण, आमचं ते चिमुकलं जग. शोण होय शोणच. त्याचं मूळ नाव शत्रुपंत होतं, पण सर्वजण त्याला शोणच म्हणत. शोण माझा धाकटा भाऊ. तसा व्रकरथ नावाचा आणखी एक भाऊ होता मला, पण तो लहानपणीच मावशीकडे विकटांच्या राज्यात निघून गेला. शोण आणि मी दोघेच उरलो होतो. त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं. चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या 2 भोळ्या भाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं. तिथं खोट्या प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती. ते केवळ 2 भावांचं निर्हेतुक जग होतं आणि त्या जगाचे केवळ 2च द्वारपाल होते, एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ. आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतःकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळतच काहीसे कृतज्ञतेने भरलेले, काहीसे मायेनं ओथंबलेले असे 2 अश्रुबिंदू माझ्या डोळ्यात चटकन उभे राहतात. पण हे क्षणभरच. लागलीच मी ते टिपतो, कारण मला माहीत आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विझत नसते. आणि तरीही हे 2 अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही. कारण या 2 अश्रुबिंदूंशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही. यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही. माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही. त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भय प्रेमच. आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेनं भरलेले, काहीसे मायेनं ओथंबलेले असे केवळ 2च अश्रुबिंदू उभारतात. माझी आई म्हणजे तर मायेचा विशाल सागरच होता. मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत. माझा छोटा भाऊ शोण मला नेहमी वसुदादा म्हणे. तर आई मला दिवसातून 1000 वेळा वसू वसू म्हणून बोलावी. तिनं मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं, तर तिच्या प्रेमाचं विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपणे पीत आलो होतो. एक जात सर्वांवर प्रेम करण्यासाठीच जणू तिचा जन्म होता. सगळं चंपानगर तिला राधामाता म्हणत होतं. सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप माया, यामुळे तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता. माझ्या कानात जन्मजातच 2 कुंडलं होती. त्यांची ती नगरातील लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी. मी क्षणभर जरी दृष्टीआड झालो तरी तिचा जीव घाबरा होई, कासावीस होई. शेजाऱ्यांकडे जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्न करी. घटकान घटका मला समोर बसून माझ्या कानातील कुंडले स्वतः विसरून उगाच एकटक पाहत बसे. अनेक वेळा माझ्या मस्तकावरून हात फिरून ती मला प्रेमानं म्हणे, वसू, गंगेच्या बाजूला कधी कधी जायचं नाही हं. का नाही जायचं मी विचारे. हे बघ, वडील माणसांचं ऐकावं. जाऊ नको म्हटलं की जाऊ नये आपण.
किती भित्री आहेस ग तू. अगं काय होतंय गेलं तर. नाही रे वसू. मला एकदम जवळ ओढून घेत माझ्या केसातून आपली लांबडी बोटं फिरवीत ती मला विचारी, वसू मी तुला आवडते की नाही. हो म्हणून मी मान डोलवी. माझ्या कानातील लईत डोलणाऱ्या कुंडलांकडे कौतुकाने पाहत ती म्हणे, मग माझी आज्ञा समजून जायचं नाहीस कधी गंगेकडे. ती मला कळवळून सांगे. तिच्या डोळ्यातून त्यावेळी भीतीचे भाव प्रकट होत. तिला बरं वाटावं म्हणून मी म्हणे, तू म्हणतेस तर नाही जाणार. मग तर झालं. ते ऐकताच अत्यंतिक प्रेमानं ती मला एकदम जवळ ओढून घेई आणि कडकडून मिठी मारी. माझ्या मस्तकाचे नि कानांचे पटापट मुके घे. मला त्यावेळी वाटे की आपण असंच तिच्या कुशीत कायम घुसमटत राहावं. तिच्या कुशीत राहूनच मी विचार करी, गंगामातेच्या पाण्याला आईनं एवढं का बरं घाबरावं. आणि मला तर गंगामातेच्या पाण्याची अनिवार्य ओढ होती. तिच्या लपलपणाऱ्या असंख्य लाटांशी घटका बोलत बसणं हा माझा सर्वात आवडता छंद होता. आईला तो कळला असता तर मला शोधित ती नक्कीच सरळ गंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असती. छे, काही झालं तरी आपण नेहमी नदी किनाऱ्यावर जातो हे हिला कधीच समजता कामा नये. मी निश्चय करून टाकी आणि तो पुरा करण्यासाठी शोणाला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या बकुळ फुलांच्या मुठी भरून दे. माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते. त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे. ते नगर कितीतरी दूरवर होतं. कधी कधी ते तेथून एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत. त्यावेळी माझा आणि शोणाचा उत्साह काही वेगळाच असे. पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला की त्यात शोण पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातातून बळेच आपल्या हातात घेत मोठ्यानं मला हाक मारी, वसू दादा, अरे लवकर ये रे, आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया. त्याची हाक ऐकून आपोआप खायचे तसेच सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येई. तो निमी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्याकडे जात असू. पिंगट रंगाचे ते 5 घोडे पुष्ट शेपट्यांचे पिसारे फुलवीत कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदानं उधळत जात. त्यांना आवरताना चिमुकल्या शोणाची फारच त्रेधा तिरपीट उडे. वरच्या दातांनी खालचा ओठ जोरानं चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळणं सफाईदारपणे घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावी. त्याच्या हातांवर वेगांचे काच उमटलेले असत. त्याच्या आवाजात त्यावेळी इतकं मार्दव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे. त्याच्या हातातील वेग मग मी माझ्या हातात घेईन आणि आसुडाचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आयाळ विस्कटून देई. हा हा करून त्यांना धावडण्यासाठी आसुडाच्या दंडानं डिवचलं की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत. आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोण आनंदातिशयानं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देईल आणि हा हा म्हणता आम्ही दोघं अर्ध्या एक योजनाचं अंतर कापून गंगामातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असू. शोण पटकन रथातून उडी मारून हरणासारख्या उड्या घेत किनाऱ्याकडे धावत जाई. त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांगच कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे. मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथातून एकटक त्या पाण्याकडे पाहत राही. त्या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे. लागलीच दुसरा विचार येईल, छे, पाण्याशी माणसं कसलं असणार नातं. तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणारं ते एक समाधान आहे. हातातील वेग नकळत सुटून खाली पडत. आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगा पात्र शक्य असेल तेवढं घटाघटा पिऊन घेई. आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे. माझ्या त्या तंद्रीतून मी जागा होई तो शोणाच्या प्रश्नांनी. अनेक रंगांचे शिंपले मिळाल्यामुळे त्याचा उत्साह नुसता ओसंडून जात असे. तो एकसारखा मला प्रश्नावर प्रश्न विचारे, दादा, हे शिंपले पाण्यापासूनच होतात काय रे. होय. तेवढ्यानं त्याचं समाधान होत नसे. तो परत विचारे,
मग यांच्यावरचे हे सगळे रंग पाणीच देत असेल नाही? होय. मग पाण्यात ते रंग दिसत का नाही? त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधी कधी मी टाळीत असे, कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे. आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मलाही काही वेळी माहीत नसे. चल, आपणाला बराच वेळ झाला आहे असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करी. मी आणि तो मग परतत असू. येताना संध्याकाळ झाल्यामुळे शेण, कोकिळ, कपोत, भारद्वाज, पत्ररथ, क्रौंच असे निरनिराळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे चित्रविचित्र आवाज काढीत. ते कलकलत घरट्यांकडे परत जाताना दिसत. शोणाचं थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत झटकन जागं होत असे. रथनिडाच्या बाहेर डोकावून त्यांच्या थव्यांकडे एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारत असे. माझं मात्र त्यावेळी त्याच्याकडे मुळीच लक्ष नसे. पश्चिमेकडच्या 2 उंच पर्वतांमध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करीत असत. दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथाचे घोडे जरा सुद्धा दमलेले नसत. ते 2 पर्वत त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारावरील 2 द्वारपालांसारखे मला वाटत. त्या तेजपुंज बिंबाकडे पाहिलं की मला एक प्रकारची आगळीच हुरहुर वाटत. आता क्षणार्धात ते तेज आपल्या दृष्टीआड होणार या जाणीवेनंतर तर वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसानसातून उमटून जाई. मी एकटक त्या बिंबाकडे पाही. शोण मला गदागदा हलवून आकाशातून रोरावत जाणाऱ्या गरुड पक्षाच्या थवा दाखवी. मी क्षणभर त्या धिप्पाड आणि राकट पक्ष्यांकडे पाही. इतर सगळ्या पक्ष्यांपेक्षा ते खूप उंचावरून भिरभिरत जात असत. शोण विचारी, दादा, कोणते रे हे पक्षी? गरुड, सगळ्या पक्ष्यांचे राजे. दादा, तू जाशील का रे त्या गरुडांच्या सारखा खूप खूप उंच? तो उगाच काहीतरी विचारी. वेड्या, उंच जायला मी काय पक्षी आहे? नसशील. मग मघाशी एवढ्या मोठ्यानं धावणारे घोडे कसे काय आवरलेस? बरं बाबा, मी जाईन त्या गरुडासारखा उंच उंच, इतका उंच की तुला कधीच दिसणारही नाही. मग तर झालं. त्या उत्तराने त्याचं समाधान होईल. माझ्याबद्दलच्या आदराचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागले. मी परत पश्चिम क्षितिजाकडे पाही आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारी. शोणा, ते सूर्यबिंब पाहिलंस काय? काय वाटतं तुला त्या बिंबाकडे पाहिल्यावर? मला वाटे तो क्षणभर बारकाईनं त्या बिंबाकडे पाहिल आणि मला जसं वाटतं तसंच वाटतंय असंच, पण जरा वेगळ्या शब्दात सांगेल. पण तो सूर्यदेवाकडे पाहू लागला की त्याचे चिमुकले डोळे त्या तेजाने एकदम मिटत आणि थोड्या वेळानं माझ्या कानांकडे डोळे चोळीत पाहत तो झटकन म्हणे, तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते. मी माझ्या कानांना हात लावी. 2 मांसल कुंडलं हाताला लागत. माझ्या जन्मापासूनच ती होती म्हणे. शोणाची तक्रार सुरू होई. आईची तुझ्यावर जास्त माया आहे बघ, म्हणूनच तिनं तुलाच तेवढी कुंडलं दिली आहेत. मला कुठं आहेत ती कुंडलं? त्याच्या त्या उद्गारांनी मी क्षणभर विचारात पडे. परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्यांआड होऊ पाहणाऱ्या त्या तेजस्वी बिंबाकडे मी बारकाईने एकटक पाही. माझ्या छोट्या मनात भावनांनी हलकल्लोळ माजत. एका हातानं घोड्यांचे वेग आवरीत शोणाची दृष्टी चुकवून दृष्टीआड होणाऱ्या त्या तेजाला मी दुसऱ्या हाताने निरोप देई. मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागे. आपल्याजवळ काहीतरी आता दूर दूर जात आहे असं वाटे. आवेगानं मी हातातील आसोडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर ओढी. आपले खूर झाडीत मार्गावरची धूळ उडवीत ते खिंकाळत वायुवेगानं धावू लागत. जवळ बसलेला शोण, धावणारे घोडे, मागं पडणारे अशोक, ताल, किंशू, मधु, पाटल, तमाल, कदंब, शाल, सांतवण यांचे उंच उंच गर्द पानावळींचे वृक्ष यापैकी कशाचंच मला भान नसे. केवळ समोरचा सरपटत मागं जाणारा मार्ग आणि त्यावरची वळणं तेवढीच दिसत. माझ्या मनात एक विचार तरळून जाई. मागं पडणाऱ्या या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठंतरी अंधाराच्या भयान समुद्राकडे जातो आहे. आता रात्रीच्या 12 घटका अशाच एकाकीपणात जाणार असं वाटे. पर्णकुटीत आल्याबरोबर शोण आपल्याकडील रंगीबेरंगी शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहानं आईला दाखवी. त्याचं कौतुक करीत आई मला विचारी, वसू, तू रे काय आणलंस? प्रथम मी गोंधळून जाई,
काय उत्तर द्यावं ते मला चटकन समजत नसे, कारण मी काहीच आणलेलं नसे. कसं तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे, मी शोणाला परत आणलंय हेच मोठं समज आई. अगं, हा तिथंच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करीत. हो हो, तर तू आणलंस काय रे मला? मीच आणलंय ग याला परत. नाहीतर हाच तिथं बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट बघत. शोन मान वेळावून आपली बाजू मांडली. आई माझ्याकडे बारकाईने पाहू लागे. माझ्या चेहऱ्याकडे तिनं इतकं निरखून का पाहावं तेच मला समजत नसे. मी तेथून सरळ बाहेर येई. आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारांची अनेक आकारांची धनुष्य होती. का कोणास ठाऊक, पण जेव्हा मी पहिल्या प्रथम त्यातील एक धनुष्य पाहिलं तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं. त्याची कपोताच्या मानेसारखी वळणं घेतलेली धनुकली नी नुसतं नखांनी छेडलं तरी झणत्कार करणारी प्रत्यंचा मला अतिशय आवडली होती. बाबांच्या हातातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं. हातात ते नाचवीत उड्या मारीत अंगणात घोड्याच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोणाजवळ मी क्षणात आलो. तो घोड्याच्या शेपटीला झुपकेदार गोंड्यातील चमकदार लांब केस काढण्यात गुंतला होता. काहीतरी गुणगुणत होता. त्याला ते धनुष्य दाखवीत मी म्हणालो, शोण, हे बघ आपलं खेळणं. आता घोड्याचे केस उपटायचं सोडून दे. आत्तापासून आपला नवा खेळ सुरू. त्यानं हातातील केस झटकन फेकून दिले. बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेनं तो नाचतच माझ्या जवळ आला. माझ्या हातातील धनुष्य त्यानं आपल्या हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला, बरंच जड आहे की रे हे. हट, कसलं जड? आण इकडे आणि आतून एक बाण घेऊन ये. मी त्याला बाण आणायला पिटाळला. दादाला बाण द्या, दादाला बाण म्हणत तो ओरडतच आत पळाला. मी माझ्या उत्तरीयानं त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळुवारपणे पुसली. हातात ते पेलून पाहिलं. इतक्यात शोण एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आलाही. माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवीत म्हणाला, दादा, मार बघू त्या झाडात हा बाण. मी झटकन प्रत्यंचा चढवली आणि बाण लावून ती ताकदीनं खेचली. एका ठिकाणी हात स्थिर करून डावाडोळा मिटून ती सोडून दिली. खंड्या पक्षाच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढे गेला आणि कचकन पुढच्या वडाच्या झाडात घुसला. क्षणभरात बाण घुसला होता त्या जागेतून दुवधर्णी रस ठिपकू लागला. शोण टाळ्या पिटून उड्या मारू लागला. माझा वेध त्याला आवडला होता. त्या दिवसापासून माझा आणि शोणाचा तो एक नित्याचा खेळच झाला होता. आकाशात भराऱ्या मारणाऱ्या शेन पक्षाला बाणानं अचूक टिपणं, वाऱ्याच्या झोताबरोबर इकडे तिकडे हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफलाचा देठ तोडणं, एकाच वेळी 2 बाण सोडून 2 वेगवेगळी लक्ष साधणं, असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही खटका खेळू लागलो. या सगळ्या खेळांचे पंच होते आमचे बाबा. ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणे पाळीत होतो. पण माझ्या मनात नेहमी एकच विचार येईल, आपणाला हवा तसा आणि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे. लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आला पाहिजे. साळींद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील 100-200 नलिका एकाच वेळी सोडू शकतो, तसं आपणालाही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजेत.